नमस्कार सर्वांना, मी निकम. तर आपण आज बघणार आहोत राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता कशा प्रकारे देण्यात आली आहे ही संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत. तो JR कशा प्रकारे आहे ही सर्व माहिती आपण आज बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवे आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मिती चालना देणे, त्याचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराचे जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई विरार, कोल्हापूर, सोलापूर या अशा शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी, अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई गुलाबी रिक्षा ही योजना राज्यात सुरू करण्यात संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयास मान्यता देण्यात आली आहे. तर आता सगळ्या महिलांना पिंक ई रिक्षा मिळणार आहे. तुम्ही आता स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतात आणि रोजगार कमवू शकतात. तर आयुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांनी संदर्भ 3 येथील पत्रान्वये सदर योजनेसाठी प्रसिद्ध केलेल्या ई निवेदनाच्या अनुषंगाने बीड बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार संदर्भ क्रमांक 1 येथील 8/7/2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याच्या बाबतचा प्रस्ताव शासनात सादर केला आहे. बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार सदर शासन निर्णयात सुधारणा करून दिनांक 13/9/2024 रोजी शुद्ध पत्रिके निर्गमित करण्यात आली. तथापि सदर शुद्ध पत्रिकेतील कोष्टकात केलेल्या सुधारणेतील वाक्यरचनेत बदल करणे आवश्यक असल्याने खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत. शासन शुद्ध पत्रक आहे. राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई गुलाबी रिक्षा उपलब्ध करून देण्याबाबतच्या 13/9/2024 रोजीच्या शासन शुद्धकी पत्रिकेचं कोष्टकात सुधारणा करण्यात आली असून ते खालीलप्रमाणे वाचण्यात यावे. 8/7/2024 चा शासन निर्णय मुद्दा होता आणि त्यानंतर बाजूला सदर शासन निर्णयातील सुधारणा दिलेली आहे. म्हणजे मुद्दा क्रमांक 1 योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता मधील अनुक्रमांक 2 अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान अनिवार्य आहे. तर याच्यात सुधारणा करण्यात आली. अर्जदाराचे वय आधी 18 ते 35 होते, तर आता ते वय 20 ते 40 वर्ष दरम्यान करण्यात आले आहे. मुद्दा क्रमांक 6 योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता. लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक राहील. तर आपण आज बघणार आहोत लगेच सुधारणा काय दिली आहे त्याच्यात. सुधारणा: पात्र लाभार्थीचे प्रशिक्षण देणे व वाहन चालक परवाना व PUC बिल्ला मिळवण्याकरता निवड झालेल्या एजन्सी सहाय्याने करणे बंधनकारक राहील. म्हणजे तुम्हाला यासाठी ट्रेनिंग दिली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला पिंक रिक्षा ही तुमच्या ताब्यात दिली जाईल. ती मंजुरीनंतर अर्जदार शासनात निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीचा मान्य असणाऱ्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी 70% कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज मंजूर घेईल. तर याची सुधारणा काय केली आहे बघूया. येथे अति मंजुरीनंतर अर्जदार शासनाने निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सी व पात्र लाभार्थी अर्जदार यांच्या समन्वय मान्य असलेल्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी 70% कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करेल व कर्ज प्राप्त करून घेईल. त्यानंतर 4 नंबरचा मुद्दा आहे. अर्जदारास परमिट मिळाल्यानंतर शासन मार्फत देय असणारी 20% रक्कम संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्फत देण्यात येईल. याच्यात सुधारणा काय केली? येथे अर्जदार परमिट वाहन चालक परवाना मिळाल्यानंतर व लाभार्थी अर्जदारात वाहन प्राप्तीच्या वेळेस शासनातर्फे देय असणारी 20% रक्कम निवड झालेल्या वाहन पुरवठा एजन्सीला जिल्हा महिला व बाल विकास यांच्या मार्फत दिल्या येणार आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांच्या संकेतित नंबर असा आहे आणि हा शासन निर्णय डिजिटल साक्षरती करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावानुसार. तर महिलांना हा शासन निर्णय डायरेक्ट गव्हर्नमेंट कडून आलाय.
तो आपण आज संपूर्ण JR सांगितलेला आहे। जो JR आपल्या समोर आलाय तो JR तुम्ही बघू शकता, दिनांक 16 सप्टेंबर 2024 चा JR आहे। तो JR तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर प्रूफ देऊन सांगितलेला आहे। तर तुम्हाला पिंक रिक्षा ही मिळू शकते। तर ही लवकर ही योजना आता मान्यता मिळाल्यामुळे ही लवकर आता राज्यभरात चालू होणार आहे आणि महिलांना लवकर पिंक रिक्षा मिळणार आहेत। तर विधानसभेच्या पार्श्वभूमीच्या आधी, विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी महिलांना या रिक्षा दिल्या जातील अशी अपेक्षा करतो। तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। धन्यवाद।